जानूला हा ड्रेस घातलाय म्हणून ती तोंड पाडून बसले आणि आम्ही एवढावरून चाललोय आमच्या ननंदबाईच्या लग्नाला आणि विट्यावरनं जाणार आहे. तर विट्याला जाताना असला बेकार रस्ता होता ना, बोलायचं काम नाही. कारण सगळा रस्ता फोडलाय आणि रस्त्याची कामं चालू आहेत. आणि एकदाशी आम्ही पोहोचलो. लग्न विट्याच्या पुढंच घेतलं होतं हॉलला आणि तिथं पोहोचल्यानंतर ना आम्ही एकामेकाची तोंडच बघत बसलो होतो, वाट बघत की कधी तांदूळ पडणार आहेत म्हणून. पण अजून हळदी पण झाल्या नव्हत्या. नंतर नवरीच्या कुरवलीला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये घेतली, कारण त्यांचं म्हणणं होतं मला व्हिडिओमध्ये घे म्हणून. नंतर ना नवरा नवरीला आम्ही दोघांनी पण हळद लावून घेतली आणि नंतर ना गेलो जेवायला. जेवण येऊस तरी इथं बाप लेकीचं पापड खायचं चालू होतं. नंतर जेवण आलं. जेवणात पुरी भाजी मसाले भात आणि बासुंदी पण होती. नंतर जेवाय बसतोय तोपर्यंत देवाक काढायचं होतं म्हणून आम्हाला बोलवलं होतं. मग गडबडीने कसं तर जेवलं आणि देवाक काढायला गेलो. आणि यांनी माझ्यापेक्षा उंच आहेत आणि मी काय त्यांच्या पाठीमागनं काय दिसत नव्हती व्हिडिओमध्ये, म्हणून मी टाचावर करून बघत होती. नंतर नाही आमच्या नंदा पण आल्या लग्नाला, कारण त्यांच्या चुलत बहिणीचं लग्न होतं. नंतर ना गेलो देवा काढायला. देवा काढल्यानंतर इथं लग्नात ती दुरड्या देतात खाण्याच्या, ते नाचवायचा वाजवून नाचवायचं चालू होतं. नंतर ना झालं तांदळाचं टायमिंग. नंतर नवरदेव आणि नवरीची रॉयल एंट्री झाली. ह्या माझ्या ननंदबाईच आहेत, चुलत आहेत पण. आणि इथं खिशात त्यांनी हात घालून एक डबी बाहेर काढली. मला वाटलं माझ्यासाठी काय आणलं काय दिवस कुणीकडे उगला, पण ह्याच्यात त्यांनी ठेवलं होते अक्षता. नंतर तांदूळ टाकलं आणि जाऊया म्हणलं आता घरी. आणि नंतर ना घरी यायला निघालो. घरी येताना पण त्याच रस्त्याने आलतो, त्यामुळे भरपूर वेळ झाला आम्हाला. विट्यात आल्यानंतर यांनी म्हणलं पाणीपुरी खाऊया म्हणून पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनीच. नंतर ना यायला निघालो आणि विट्याच्या पुढं आमच्या रस्ता व्यवस्थित होता, त्यामुळे लवकर पोचलो. आणि यांनी एवढं गाडी चालवून दमलं होतं, कारण रस्ताच त्या लेवलचा होता. मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.